नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आहे किंवा ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, अशा प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे किती म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवं, जेणेकरून आपल्याला फ्युचरमधून त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळतील. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण किती फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावं. एका फंडमध्ये करावं, 2मध्ये करावं, 3मध्ये करावं, 5मध्ये करावं की 10 फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावं. आणि त्याचबरोबर माझा जो पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफाय राहायला हवा, म्हणून सुद्धा किती फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावं. तर या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर सुरुवातीला आपण पाहूयात की मार्केटमध्ये बऱ्याच टाईपचे म्युच्युअल फंड्स अवेलेबल असतात. जसे लार्ज कॅप फंड्स आहेत, मिड कॅप फंड्स आहेत, फ्लेक्झी कॅप फंड्स आहेत, स्मॉल कॅप फंड्स आहेत, हायब्रिड फंड्स आहेत. असे वेगवेगळ्या टाईपचे फंड्स आहेत आणि या प्रत्येक फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट मी केली तर याचा अर्थ मला फ्युचरमध्ये खूप चांगले त्यातून रिटर्न मिळतील असं होत नाही. कारण की बरेच असे म्युच्युअल फंड्स आहेत की ते त्याच स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात ज्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. ते कसं ते आपण पाहूयात. सर्वात अगोदर मी लार्ज कॅप फंडबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. लार्ज कॅप फंड्स म्हणजे काय, तर ज्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप स्टॉक्समध्ये असते. आणि लार्ज कॅप स्टॉक म्हणजे कोणते, तर ज्यांची मार्केट कॅपिटल सगळ्यात जास्त आहे अशा पहिल्या 100 कंपनीज ज्याच्यामध्ये लार्ज कॅप फंड्स इन्व्हेस्ट करतो. म्हणजे जसं असेल टाटा असेल, रिलायन्स असेल, विप्रो असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, अशा टॉपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड म्हणजेच लार्ज कॅप फंड. हा फंड निफ्टी 100 आणि BSE 100मध्ये ज्या टॉपच्या कंपनीज असतात, पहिल्या 100 कंपनीज, त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. जर यांचं होल्डिंग पॅटर्न्स पाहिलं तर लार्ज कॅपमध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असते, मिड कॅपमध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंट असते, स्मॉल कॅपमध्ये काही फंड्स तर इन्व्हेस्टच करत नाहीत, डेप्टमध्ये इन्व्हेस्टमेंट नसते आणि अदर्स म्हणजेच कॅशमध्ये काही पैसे ते होल्ड करून ठेवतात चांगले स्टॉक्स विकत घेण्यासाठी. तर अशा टाईपचं होल्डिंग पॅटर्न ह्या लार्ज कॅप फंडचं असतं. दुसरा फंड ज्यामध्ये सगळ्यात जास्त लोक इन्व्हेस्टमेंट करतात तो म्हणजे मिड कॅप फंड. आणि हा मिड कॅप फंड काय करतो, तर मिड कॅप कंपनीजमध्ये किंवा मिड कॅप स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करतो. आता हे मिड कॅप स्टॉक्स म्हणजे कोणते, जे 100च्या नंतर पुढच्या ज्या कंपनीज आहेत, 101 ते 250पर्यंतच्या ज्या कंपनीज आहेत, त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम तो करतो. म्हणजे किती कंपनीज असतात ह्या, तर 150 कंपनीजचा एक बंच असतो किंवा एक बास्केट असतं आणि त्या टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा हा एक फंड आहे. म्हणजे 77% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची मिड कॅप कंपनीजमध्ये असते, काही थोडीफार 5-7% इन्व्हेस्टमेंट त्यांची लार्ज कॅप कंपनीजमध्ये असते, स्मॉल कॅपमध्ये त्यांची थोड्याफार प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट असते, डेप्टमध्ये पण नसते आणि अदर्स म्हणजे कॅशमध्ये काही पैसे ते होल्ड करून ठेवतात चांगले स्टॉक्स विकत घेण्यासाठी जेव्हा मार्केट खाली होतं तेव्हा. पण सेबीच्या रूलनुसार ॲटलिस्ट 65% इन्व्हेस्टमेंट त्यांना कशामध्ये करावी लागते, मिड कॅप स्टॉक्समध्ये करावे लागते, मिड कॅप कंपनीजमध्येच इन्व्हेस्टमेंट करावं लागते. आता मार्केट खूप खाली पडते आणि या कंपनीने ठरवलं की सगळेच्या सगळे पैसे लार्ज कॅप स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावं, तर तसं त्यांना करता येणार नाही. ॲटलिस्ट त्यांना 65% इन्व्हेस्टमेंट ही त्यांना मिड कॅप कंपनीजमध्येच करावी लागते. म्हणून अशा फंड्सला मिड कॅप फंड्स असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा टाईप ज्याला म्हटलं जातं स्मॉल कॅप फंड. आता स्मॉल कॅप फंडचं सुद्धा सेम फंड आहे. ॲटलिस्ट 65% इन्व्हेस्टमेंट त्यांना स्मॉल कॅप कंपनीजमध्ये करावी लागते. उरलेली जी 35% इन्व्हेस्टमेंट आहे ती ते लार्ज कॅपमध्ये पण करू शकता, मिड कॅपमध्ये पण करू शकता, डेप्टमध्ये पण करू शकता आणि अदर्समध्ये पण करू शकता. आणि उरलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डेप्टमध्ये किंवा कॅशमध्ये होल्ड करू शकतात. तर आता इथे जे स्मॉल कॅप फंड्स असतात ना, त्यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही स्मॉल कॅप स्टॉक्समध्येच असते. आणि स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे कोणते, ज्यांचं मार्केट कॅपिटल सगळ्यात जास्त आहे अशा ज्या कंपनीज आहेत त्यातल्या 251 कंपनीजपासून ते 500पर्यंतच्या ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करतं स्मॉल कॅप फंड. आणि हे सगळे जे स्टॉक्स असतात त्यांना स्मॉल कॅप स्टॉक्स असं म्हटलं जातं. आता यामध्येच त्यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असते आणि याच टाईपच्या कंपनीजला ग्रो करण्याचा जास्त पोटेन्शियल असतं, कारण की ह्या छोट्या कंपनीज आहेत, त्या मोठ्या एक्सपांड करू शकतात, मोठ्या होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात जास्त लोक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्मॉल कॅप फंडचा निवड करतात, कारण स्मॉल कॅप फंडमधून त्यांना खूप चांगले रिटर्न्स मिळतात. पण जसे चांगले रिटर्न्स मिळतात तसे त्यांना निगेटिव्ह रिटर्न्ससुद्धा सगळ्यात जास्त स्मॉल कॅप फंड्समधूनच मिळतात. जेव्हा मार्केट
खाली पडतं किंवा मार्केट कंडिशन खूप खराब असते, काहीतरी ग्लोबल इम्पॅक्ट होतो, त्यावेळेस हे स्मॉल कॅप फंड सगळ्यात अगोदर पडतात आणि ते जे पडतात ते खूप चांगल्या अमाऊंटमध्ये पडतात. त्यामुळे इथे रिटर्न्स जसे चांगले मिळतात तसेच लॉससुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो, कारण की चांगल्या मार्केट कंडिशनमध्ये हे फंड खूप चांगले रिटर्न्स देतात. पण मार्केट कंडिशन खराब असेल तर सगळ्यात जास्त निगेटिव्ह रिटर्न देणारे सुद्धा हेच फंड आहेत. यानंतरचा टाईप आहे लार्ज अँड मिड कॅप फंड. आता लार्ज अँड मिड कॅप फंड म्हणजे कोणते फंड्स की ज्याच्यामध्ये लार्ज कॅपमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करावी लागते त्यांना आणि स्मॉल कॅपमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करावी लागते. ॲटलिस्ट 65% म्हणजे 65% त्यांना इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप आणि मिड कॅपमध्ये करावीच लागते, दोन्ही मिळून. आणि उरलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती स्मॉल कॅपमध्ये ते करू शकतात, अदर्समध्ये ठेवू शकता किंवा डेप्थमध्ये थोडीफार अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतात. अशा ज्या कंपनीज आहेत त्यांना लार्ज अँड मिड कॅप कंपनीज असं म्हटलं जातं आणि अशा फंड्सला लार्ज अँड मिड कॅप फंड्स असं म्हटलं जातं. असे मार्केटमध्ये बऱ्याच टाईपचे फंड्स आहेत ज्याच्यामध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात. पण जर तुम्ही ब्रॉडली पाहिलेत तर 5च असे टाईप आहेत ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करायला हवी. एक तर असतो लार्ज कॅप फंड, दुसरा असतो मिड कॅप फंड, तिसरा असतो स्मॉल कॅप फंड, चौथा असतो लार्ज अँड मिड कॅप फंड आणि 5वा असतो मल्टी कॅप फंड. हे इक्विटी म्युच्युअल फंडचे 5 मेन टाईप्स आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा आहे फोकस इक्विटी फंड, सेक्टरियल फंडसुद्धा असतात, व्हॅल्यू फंडसुद्धा असतात, थीमॅटिक फंडसुद्धा असतात, इंटरनॅशनल फंडसुद्धा असतात. तर हे वेगवेगळे सब टाईप्स आहेत. पण सगळ्यात मेन जे फंड टाईप आहेत ते आहेत लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, लार्ज अँड मिड कॅप फंड आणि मल्टी कॅप फंड. जर तुम्ही बिगनर असाल तर या टाईपच्या फंड्समध्येच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी, हे माझं ओपिनियन आहे. ज्यामध्ये लार्ज कॅप फंड हे 80% इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅप स्टॉक्समध्ये करतात, मिड कॅप फंड मिड कॅप कंपनीजमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करतात, स्मॉल कॅप फंड मगाशी सांगितल्याप्रमाणे स्मॉल कॅप कंपनीजमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतात. लार्ज अँड मिड कॅप फंड्स काय करतात तर लार्ज आणि मिड कॅप कंपनीजमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करतात. त्यानंतर असतात मल्टी कॅप फंड. मल्टी कॅप फंड हे असे फंड आहेत की जे 3ही टाईपच्या कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजे लार्ज कॅपमध्ये पण करतात, मिड कॅप स्टॉक्समध्ये पण करतात आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये सुद्धा ते इन्व्हेस्ट करतात, म्हणून त्यांना मल्टी कॅप फंड असं म्हटलं जातं. तर हे झाले मी तुम्हाला फंडचे टाईप्स वेगवेगळे सांगितले. पण आता राहिला प्रश्न आपला की आपण किती फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. तर आपण जी फंड्समध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो किंवा एखादा माणूस एखाद्या फंडमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस त्याला त्याचा फंड टाईप माहिती असायला हवा. म्हणजे काही फंड्सची नावं जर तुम्ही इथे पाहिलात तर निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड आहे, ICICI प्रुडेन्शियल ब्ल्यू चिप फंड आहे, SBI ब्ल्यू चिप फंड आहे, HDFC टॉप 100 फंड आहे, ॲक्सिस ब्ल्यू चिप फंड आहे, त्यानंतर मिरे ॲसेट लार्ज कॅप फंड आहे. जिथे जिथे तुम्हाला लार्ज कॅप असं शब्द दिसला तिथे त्याच्यावरनं तुम्ही ओळखाल की हा लार्ज कॅप फंड आहे, जर तुम्ही मार्केटमध्ये बिगनर असाल तर. पण बऱ्याच लोकांना त्यांचा फंड टाईप कोणता आहे हेच माहिती नसतं. त्यांना फक्त माहिती असतं की मी ICICI प्रुडेन्शियलचा एक फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे, SBIच्या एका फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे किंवा HDFCच्या एका फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे. तर तसं न करता तुम्हाला तो फंड टाईप माहिती असायला हवा की तो कोणत्या कंपनीजमध्ये किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो. जर तुम्ही 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट करताय, त्यातले काही पैसे तुम्ही निपॉनच्या लार्ज कॅप फंडमध्ये घेतलेत, ICICIमध्ये पण टाकलेत, SBIमध्ये पण टाकलेत आणि HDFC टॉप 100 फंडमध्ये पण टाकलेत, म्हणजे 4 वेगवेगळ्या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे. हे 4ही फंड लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजेच लार्ज कॅप फंड्समध्ये येतात. आता याचा अर्थ काय होतं तर जेव्हा तुम्ही ह्या 4 फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्ही त्याच 100 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात ज्याच्यामध्ये निपॉनने केलं आहे, ज्याच्यामध्ये ICICIने केलं आहे, ज्याच्यामध्ये SBIने केलं आहे, ज्याच्यामध्ये HDFCने केलं आहे. तर अशा ह्या 4ही फंड याच 100 कंपन्याजमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे तुमचं ओव्हरलॅपिंग होतं त्याच कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट, ओव्हरलॅपिंग ज्याला म्हटलं जातं. त्यामुळे तसं न करता तुम्ही वेगवेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवं. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जसं कोटकचा इमर्जिंग फंड आहे, मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड आहे, निपॉनचा ग्रोथ फंड आहे, ॲक्सिस मिड कॅप आहे, DSP मिड कॅप, HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड आहे. या सगळ्या फंड्समध्ये मी 1,000 रुपयाची SIP सुरू केली आहे. आता हे सगळे फंड काय करणार तर ह्या ज्या 150 कंपनीज आहेत ज्या निफ्टीमधले असतील किंवा BSEमधले असतील, या 150 कंपन्यांमध्येच हे फंड इन्व्हेस्ट करणार आहेत. हे फंड इथे लार्ज कॅप कंपनीजमध्ये जाऊन इन्व्हेस्ट करणार नाही, कारण की हे मिड कॅप कॅटेगरीमधले फंड आहेत. त्यामुळे हे ह्या 150 कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट करणार. त्यामुळे काय होईल तर तुमचं ओव्हरलॅपिंग होईल, म्हणजे
कोटक जर मार्क्सनमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर मोतीलालसुद्धा मार्क्सनमध्ये करणार, निपॉनसुद्धा मार्क्सनमध्ये करणार, ॲक्सिससुद्धा मार्क्सनमध्ये करणार, DSPसुद्धा मार्क्सनमध्ये करणार आणि HDFCसुद्धा मार्क्सनमध्ये करणार. म्हणजे एकाच कंपनीजमध्ये तुमचे सगळे पैसे इन्व्हेस्ट केले जातात आहेत, कारण की तुम्ही सगळे फंड्स एकाच टाईपच्या कॅटेगरीमधले सिलेक्ट केलेले आहेत. त्यामुळे तुमचं डायव्हर्सिफिकेशन होत नाही आहे. म्हणजे इथे मार्क्सनमध्ये होतं, इथे HDFCमध्ये होतं, इथे रिलायन्समध्ये होतं, इथे कोटकमध्ये होतं आहे, असं होणार नाही. सगळे पैसे एकाच टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही फंड सिलेक्शन करता त्यावेळेस तुम्ही असं फंड सिलेक्शन करायला हवं की ज्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होणार नाही स्टॉक्सचं. आता मी तुम्हाला काही ऑप्शन सांगतो ज्याच्यामुळे तुमचं ओव्हरलॅपिंग होणार नाही म्युच्युअल फंडचं. तर जर तुम्ही लार्ज कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताय, मिड कॅपमध्ये करताय, स्मॉल कॅपमध्ये करताय, तर याचा अर्थ तुम्ही तीनही कॅटेगरीच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. तर तुम्ही मग लार्ज अँड मिड कॅप किंवा मल्टी कॅप फंड घेण्याची गरज नाही, कारण की ऑलरेडी तुम्ही लार्ज अँड मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे या 2 फंडच्या माध्यमातून. आणि मल्टी कॅप म्हणजे काय, तर ह्या तीनही फंडचं कॉम्बिनेशन आहे. तर जर तुम्ही ह्या 3 फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर याचा अर्थ तुम्हाला या 2 फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. जर तुम्ही आता दुसरं ऑप्शन, जर ह्या तीनही फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तीनही टाईपच्या कॅटेगरीजमध्ये, तर तुम्ही लार्ज अँड मिड कॅप घ्या आणि मल्टी कॅप घ्या. आणि जर तुम्हाला हे दोनही ऑप्शन्स बरोबर नाही वाटले तर तुम्ही स्मॉल कॅप फंड एक सिलेक्ट करा, एक लार्ज अँड मिड कॅप फंड सिलेक्ट करा. याच्या थ्रूसुद्धा तुमचं ओव्हरलॅपिंग होणार नाही, कारण की हा एक प्युअर स्मॉल कॅप फंड आहे आणि हा एक प्युअर लार्ज अँड मिड कॅप फंड आहे ज्याच्यामध्ये लार्ज आणि मिड कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केले जाते. तर अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता की वेगवेगळ्या टाईपच्या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. माझ्यामध्ये तुम्ही 5पेक्षा जास्त फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये, कारण की जेवढे जास्त फंड्स तुम्ही घ्याल तेवढं ओव्हरलॅपिंग जास्त वाढेल. फॉर एक्झाम्पल, जर इथे लार्ज कॅपमधल्या ह्या सगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आणि लार्ज कॅप सेक्टर खूप खाली आलं तर याचा अर्थ हे सगळेच्या सगळे फंड्स खाली पडणार आहेत. पण त्याऐवजी जर माझी एक इन्व्हेस्टमेंट एक SIP लार्ज कॅपमध्ये आहे आणि एक मिड कॅपमध्ये आहे, इथे जरी मला ₹100 लॉस झाला आणि मिड कॅपमध्ये मला जर ₹150 प्रॉफिट झाला तर इनडायरेक्टली मला ₹50 जे आहेत ते प्रॉफिटच मिळेल. पण जर मी सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट यामध्येच टाकली तर याचा अर्थ मला ₹100 लॉसच आहे, कारण की ऑलरेडी ते सेक्टर खाली पडले आणि त्यामध्येच सगळे पैसे मी इन्व्हेस्ट केलेत. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार कराल त्यावेळेस लक्षात घ्या की ह्या 5ही टाईपच्या फंड्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असायला हवी. हे सगळेच्या सगळे इक्विटी फंड्स आहेत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखाद्या डेब्ट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा एखाद्या सेक्टरियल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर तेही तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही मार्केटमध्ये बिगनर्स असाल आणि तुम्ही आत्ताच इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये, लार्ज कॅपपासून सुरुवात करा. नंतर जसा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल त्याप्रमाणे तुम्ही मिड कॅपमध्ये या, मग स्मॉल कॅपमध्ये या, मग लार्ज अँड मिड कॅप, मल्टी कॅप अशा टाईपच्या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची वाढवत जा. इन्व्हेस्टमेंट करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार असाल जर ती तुम्ही लाँग टर्मसाठी केली तरच तुम्हाला यातून खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. जर तुम्ही ती शॉर्ट टर्मसाठी केली तर तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळणार नाहीत. तर माझ्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला किती फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.